नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कापसाच्या पिकावरती लाल्या रोग का येतो। कापसाच्या पिकावर लाल्या रोग येण्यामागची कारणे काय, हा रोग कापसाच्या पिकावरती येऊच नये म्हणून काय करायचं, आणि कापसाच्या पिकावरती उपाय करून सुद्धा जर लाल्या रोग आला तर कोणती उपाययोजना करायची, ज्यामुळे या वर्षी आपल्या कापसाच्या पिकाची जी सर्वात महत्त्वाची अडचण आहे लाल्या रोगाची ती 100% नष्ट होईल। मग अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकात लाल्या रोग का येतो, लाल्या रोग येण्यामागची कारणे काय व हा रोग येऊच नये म्हणून काय करायचं, आणि हा रोग आल्यानंतर काय करायचं, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कापसाच्या पिकामध्ये लाल्या रोग का येतो। कापसाच्या पिकामध्ये लाल्या रोग येण्यामागची कारणे काय, हा रोग येऊच नये म्हणून काय करायचं, आणि हा रोग आल्यानंतर काय करायचं, या प्रत्येक प्रश्नाची आता उत्तरे घेऊया। बघा मित्रांनो, प्रामुख्याने कापसाच्या पिकावरती लाल्या रोग का येतो, ज्या जमिनीमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण अत्यल्प असते त्या जमिनीमध्ये आपण जे पीक लावले कापसाचं, त्या कापसाच्या पिकावरती लाल्या रोगाची शक्यता असते। म्हणजे कापसाच्या पिकाला मॅग्नेशियमची कमतरता झाली की 100% कापसाच्या पिकावर लाल्या रोग येऊ शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचंय की त्या ठिकाणी जमिनीत काय आहे अथवा नाही, यापेक्षा आपल्या कापसाच्या पिकाला कशा पद्धतीने आपण मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकतो ते बघायचे। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण एकरी 1 किलो मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे घेतला तर आपल्या कापसाच्या पिकाला आवश्यक असणारे मॅग्नेशियम मिळते, आणि त्यामुळे कापसाच्या पिकाची मॅग्नेशियमची गरज संपते आणि आपल्या कापसाच्या पिकामध्ये 70 ते 80% या ठिकाणी लाल्या रोग येत नाही। आणि एवढं करून सुद्धा जर लाल्या रोग आलाच तरी देखील मित्रांनो आपल्याला एकरी 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट त्यासोबत मायक्रो न्यूट्रिएंट एकत्र करून स्प्रे घ्यायचा आहे। जर असं केलं तरी आपण लाल्या रोगाची तीव्रता कमी करू शकतो। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर लाल्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलं तोनात नुकसान होऊ शकते। म्हणून मित्रांनो, लाल्या रोगाकडे दुर्लक्ष करू नका। आपल्याकडे कापसाची दुसरी अथवा तिसरी फवारणी होत असेल, आतापर्यंत कापसाच्या पिकावरती लाल्याचा प्रादुर्भाव नसेल तर तात्काळ मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे कीटकनाशकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीत घ्यावा, ही आपणास विनंती। तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कापसाच्या पिकामध्ये लाल्या रोग येण्यामागची कारणे व त्यावरील 100% उपाय व येऊच नये म्हणून काय करायचं। आजचा हा व्हिडिओ, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.